सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईमधील कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं कायम ठेवलाय। त्यामुळे कबूतरखाने खुले करण्यासाठी आक्रमक आंदोलन करणारे जैन धर्मीयांना हा मोठा धक्का मानला जातोय। पण या बंदीमुळे धर्मसंकटात सापडलेल्या सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे। कबूतरखान्यांवरची बंदी कायम, उच्च न्यायालय अन्न पाणी बंदीवर ठाम, आंदोलक जैन धर्मीयांचा अपेक्षाभंग, कबूतरखाना बंदीनं सरकार धर्मसंकटात। कोर्टाच्या कबूतरखाना बंदीच्या निर्णयावर चाकू सुऱ्या चालवणाऱ्या आंदोलकांना कोर्टाच्या गुरुवारच्या निर्णयानं मोठा धक्का बसलाय। कारण मुंबईतल्या कबूतरखान्यांवरील बंदीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलाय। कबूतरखान्यासंदर्भात तज्ज्ञांच्या समितीची गरज व्यक्त करत सखोल अभ्यास करण्याचे आदेश कोर्टानं दिले। गुरुवारी झालेल्या सुनावणीत कोर्टानं कबूतरांना अन्न पाणी देण्यावरची बंदी कायम ठेवली आहे। आज कोर्टाने असं सांगितलं आहे का जे आम्हाला ॲड इंट्रीम भेटलं होतं का डेमॉलिश नाही करायचं, तोडायचं नाही, ते पुढच्या बुधवारपर्यंत त्यांनी कंटिन्यू ठेवलेलं आहे। आणि कबूतरांना खाण्याच्या संदर्भात ते ऍप्लिकेशन करा, BMC ला ऍप्लिकेशन करा आणि दुसरं काही ऑर्डर पाहिजे असेल तर कोर्ट ने कहा है कि आप कोर्ट को इंटरिम एप्लीकेशन मूव कीजिएगा और उसको फिर कंसिडर किया जाएगा। बुधवारी दादरच्या कबूतरखान्यासाठी जैन संघटनांनी आक्रमक आंदोलन केलं। हातात चाकू सुऱ्या घेत कबूतरखान्यावरची ताडपत्री हटवत बंदी असतानाही इथं कबूतरांसाठी अन्न पाणी ठेवण्यात आलं। पण आता कोर्टानं पुन्हा एकदा कबूतरखान्यावरच्या बंदीवर शिक्कामोर्तब केल्यानं जैन संघटनेला मोठा धक्का बसलाय। उच्च न्यायालयाने आजचा दिलेला निर्णय हा कुठेतरी आमचा अपेक्षा भंग करणारा आहे। न्यायालयाच्या मागच्या निर्णयाच्या आधारे कबूतरांच्या पासून होणारा सार्वजनिक आरोग्याचा धोका कमी होण्यासाठी किंवा तो धोका होऊ नये यासाठी लागणाऱ्या उपाययोजना करण्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सूचना दिल्या। खरं तर मुंबईतल्या कबूतरखान्यांमुळे तिथं राहणाऱ्या लोकांना त्रास होतो हे वेळोवेळी उघड झालंय। पण कबूतरांमुळे श्वसन, त्वचा, पचनसंस्थेशी संबंधित आजार होतात। कबूतरांच्या विष्ठेतून, पिसातून पसरणारे जीवाणू, विषाणूंमुळे आजार होतात। कबूतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडतात। कबूतराच्या विष्ठेशी संबंधित रोगांमध्ये क्रिप्टोकोकोसिस, हिस्टोप्लाझ्मोसिसचा समावेश आहे। विष्ठा साफ करताना तयार होणाऱ्या धुळीत श्वास घेतल्यास आजारांची लागण होते। कबूतरांच्या विष्ठेतील अस्परजिलस बुरशीमुळे ॲलर्जी होते। कबूतरांमुळे अस्थमा देखील होण्याची शक्यता वाढते। कबूतरांच्या विष्ठेतील धुळीमुळे फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात हेही समोर आलंय। विशेष म्हणजे जे जैन धर्मीय कबूतरखान्यावरील बंदी हटवण्याची मागणी करतात त्याच जैन मंदिराला मात्र जाळ्या लावलेल्या दिसतात। त्यामुळे आधी त्या जाळ्या काढा अशी कबूतरांना त्रास सहन करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे। माझं म्हणणं एकच आहे, ते जैन कंपनी एवढे बोलते, सुनावणी करते, तर त्या गरिबांचं बघा ना काहीतरी। तुम्ही एवढा कबूतर मारता, ठीक आहे, कबूतर तुम्ही तुमच्या जाळ्या का काढत नाही? कबूतर जाते ते पण जाळ्या काढा ना, पब्लिकला त्रास होतो, ठीक आहे। तुम्ही बोलतो BMC बोलतो वर्लीत टाकणार, मग वर्लीत का माणसं राहत नाही? वर्लीत माणसं राहतात, आमचे साहेब राहतात, पोलीसवाले राहतात, त्यांचं काय होणार? मग कबूतर हा मुका जीव आहे, तो जगला पाहिजे। पण आपल्या स्वार्थासाठी त्याला आयतखाऊ बनवणं कबूतरांवर अन्याय करणारं नाही का, हा सवाल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कबूतरांपेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा नाही का, याचा विचार भूतदयेच्या नावावर इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी करायला हवा। किमान आता न्यायालयानं बंदी कायम ठेवल्यानंतर तरी हे सगळे प्रकार थांबतील अशी अपेक्षा। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।